नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे PCMC न्यूज. आगामी महापालिका निवडणुकीसाठी कोण इच्छुक आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता पिंपरी चिंचवडकरांना लागली आहे. तसंच इच्छुक उमेदवारांना देखील आपण इच्छुक आहोत आणि आपलं विजन काय आहे, या प्रभागातल्या समस्या सोडवण्यासाठी आपण नेमकं काय करणार आहोत हे सांगण्यासाठी देखील ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अर्थात आपला कार्यक्रमच आहे पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक. आता आपण प्रभाग क्रमांक 7 साठी या ठिकाणी आपण उपस्थित आहोत आणि अर्थातच भोसरी गावठाण आणि सँडविक कॉलनी असा जो काही परिसर आहे, या परिसरातल्या इच्छुक उमेदवारांशी आपण संवाद साधणार आहोत. प्रभाग क्रमांक 7, 8 आणि 9 या तिन्ही प्रभागांमध्ये फिरून झाल्यानंतर आपण रात्री 8 वाजता आवाज पिंपरी चिंचवडचा हा लाईव्ह कार्यक्रम पाहणार आहोत. त्यामध्ये नेमकं या प्रभागातल्या इच्छुकांनी आपली भूमिका काय मांडली तर तुम्हाला कळेलच. पण आता प्रभाग क्रमांक 7, 8 आणि 9 मध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी जो आपण संवाद साधलाय त्या संवादाचं पूर्ण रेकॉर्डिंग तुम्हाला YouTube, Facebook यावर थेट पाहायला मिळणार आहे, अर्थातच PCMC न्यूजच्या माध्यमातून. तर मी आता सुरुवात करतोय अर्थातच इच्छुक उमेदवारांशी संवाद साधायला. यामध्ये माजी नगरसेवक देखील आहेत, काही इच्छुक देखील आहेत. या सगळ्यांशी आपण चर्चा करणार आहोत. अर्थातच पहिला मान मी या ठिकाणी माजी नगरसेवक ॲडव्होकेट नितीनजी लांडगे यांना देणार आहे आणि त्यांच्याशीच थेट संवाद साधून मग या संपूर्ण विषयाला हात घालणार आहे. नितीनजी, या ठिकाणी आपलं खूप खूप स्वागत. पुन्हा एकदा आपलं नाव सांगा, आपण कोणत्या पक्षाकडनं इच्छुक आहात? मी ॲडव्होकेट नितीन ज्ञानेश्वर लांडगे, मी भारतीय जनता पक्षाकडनं पुन्हा एकदा इच्छुक आहे. ओके. आतापर्यंत म्हणजे 2017 ते 2022 या दरम्यान जे काही काम आपल्याला करता आलं, म्हणजे असं वाटतंय का की खूप काही केलं पण खूप काही करायचं राहून गेलंय? नाही, काम करत असताना काम कमीच पडत असतं कधी पण. फक्त 2017 पासून काम करत असताना आम्ही मेन गावठाणामध्ये कॉन्क्रीटच्या रस्त्यांची अडचण होती. प्रशस्त रस्ते, कॉन्क्रीटचे रस्ते केले, विद्युत व्यवस्था केली. परत एक प्रशस्त शाळेच्या इमारतीचं कमतरता होती. शाळेची इमारत आपण घेतो गाव जत्रा मैदानात सर्वे नंबर 1 मध्ये केलेली. परत एक कबड्डी प्रशिक्षण केंद्र झाले. परत एक बहुउद्देशीय खेळाचं मैदान आणि ज्याच्या गॅलरीचं काम चालू आहे ते पण आपल्याला आता समोर गेलं तर पाहायला मिळेल. आणि त्यात महत्वाचं म्हणजे आता आपण जिथं उभं आहोत त्याच्या मागच्या बाजूला हा स्विमिंग टँक आहे. त्या स्विमिंग टँकचं जवळजवळ 20 वर्षानंतर नूतनीकरण करण्याचं काम आम्हाला या टर्ममध्ये करता आलं. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिंपरी चिंचवड शहरामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही असं एक ॲक्वेरियम, फिश ॲक्वेरियम जे सिंगापूरच्या धर्तीवरती करायचं योजलं होतं, त्याचं काम या भोसरी सहल केंद्रात प्रगतीपथावर आहे. फक्त आता प्रशासन असल्यामुळं दुसऱ्या टप्प्याला त्याला निधीची कमतरता कमी पडली, त्याच्यामुळे ते काम संत गतीने चालू आहे. ही कामं चालू आहेत आणि अजून बरीच कामं करायची आहेत. ती कामं करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये संधी मिळाली तर ती कामं देखील आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच पूर्ण करता येतील. नक्कीच. नितीनची आणखी एक महत्वाचा मुद्दा की या प्रभागातल्या अशा कोणत्या समस्या आहेत ज्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासकीय देखील अडचणी येतात, शिवाय 4-4.5 वर्ष प्रशासन पण होतं, त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला काही काम करता आलं आणि निवडणुका झाल्याच नाहीत. आता 9 वर्षांनी पुन्हा एकदा मतदारांना या महापालिकेच्या रूपानं का होईना पण बोटाला शाई लागणार आहे. तुम्ही देखील तितकेच उत्सुक आहात, पिंपरी चिंचवड पण तितकेच उत्सुक आहेत. पण ज्या समस्या आहेत, उदाहरणार्थ दिवसाआड पाणी हा जो एक मुद्दा आहे, आरक्षणाचा मुद्दा आहे, म्हणजे टप्पे ज्याला आपण DPचे रस्ते म्हणतो, आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे महिला सुरक्षितता. मुळात भाजपनं पहिल्यापासूनच लाडक्या बहिणींसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या, पण महिला सुरक्षिततेचं काय, त्याबद्दल काय आपण बोलणार आहात? सर्वात प्रथम म्हणलं तर भोसरी गावठाण हा जो प्रभाग आहे, या प्रभागामध्ये गावठाणाचा परिसर खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि या गावठाणाच्या परिसरामध्ये साधारण जवळ 30 ते 35 वर्षापूर्वी टाकलेल्या ड्रेनेज लाईन आहेत. आता साहजिकच लोकसंख्या वाढल्यामुळे ह्या ड्रेनेज लाईन दुरुस्त करणं गरजेचं आहे. पण याच्यासाठी जी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे, ती निधी देण्यासाठी प्रशासन कमी पडतंय. तर ह्या निधीची उपलब्धता जर मोठ्या प्रमाणात झाली तर हा प्रश्न चांगल्या प्रकारे मार्गी लावण्यात येईल. आणि दुसरा प्रश्न असा आहे की काही भागामध्ये पाण्याची अडचण आहे. तर ह्या प्रभागामध्ये प्रकार असा आहे की इथे महापालिकेचं आणि MRDCचं दोन्हीकडचं पाणी येतं. तर MRDCच्या पाण्याला टाकीचा न प्रश्न आहे. तर आरक्षण नसल्यामुळं आणि जिथं जागा अवेलेबल आहे ती सखल भागामध्ये आहे. उंच भागामध्ये जर जागा अवेलेबल असेल तर टाकीचं पाणी सगळीकडे पोहोचू शकतं. तर हा एक प्रकार आहे. आणि दिवसाआड पाण्याचा जर प्रश्न तुम्ही म्हणाल तर आज आपल्याला पाणी पुरवठा करणारं एकच धरण आहे, पवनार धरण. पवनार धरणाची कॅपॅसिटी 10 TMC आहे.
आता आपल्या शहराची लोकसंख्या ज्यावेळेस 10 TMC धरण बांधलं त्यावेळेस साधारण 1986ला आपल्या शहरामध्ये 3.5 लाख मतदान होते. त्याच्यानंतर मग शहराचा झपाट्याने विकास झाला. आज शहराची लोकसंख्या जवळजवळ 30 लाखापर्यंत पोहोचलेली, पण पाणी पुरवठा करणारं धरण एकच राहिले. तर त्यासाठी आमदारांनी भामा आसखेडचं पाणी आणण्याचा प्रयत्न चालू केलाय. ते काम देखील प्रगतीपथावर आहे आणि ते जर पाणी पूर्ण क्षमतेनं शहरामध्ये पोहोचलं तर पाण्याची ही अडचण नक्कीच दूर होईल. अच्छा, म्हणजे भाजपने जे 24/7 असं म्हटलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही सगळेच प्रयत्नशील आहात. हो, नक्कीच प्रयत्नशील बरं, असेल. मग आता मला फक्त एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. 2017 ते 22 मध्ये केलेलं काम आणि आता म्हणजे जवळपास 9 वर्षांनी पुन्हा निवडणूक लागतीये, समस्या वाढल्या, लोकसंख्या वाढली, पाण्याची उपलब्धता म्हणजे मागणी जास्त आहे, सप्लाय कमी आहे. तर या सगळ्या गोष्टींवर आता एक व्हिजन म्हणून जर तुम्ही पुन्हा एकदा महापालिकेमध्ये गेलात तर व्हिजन म्हणून नेमकं काय असेल? 5 वर्षात या गोष्टींवर मी जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचा प्रयत्न करेन असं म्हणून तुम्ही काय सांगू शकता? नक्कीच. आता आम्ही सर्वप्रथम आता सांगितलं त्याप्रमाणे पाण्याचा प्रश्न मिटवण्यात येईल आणि निधीची उपलब्धता जर भरपूर प्रमाणात झाली तर ड्रेनेजचा प्रश्न सॉल्व्ह होईल. तर ह्या पाणी आणि ड्रेनेज हे दोनच प्रश्न सध्या तरी ह्या भागामध्ये आमच्या इथे आहेत. धन्यवाद नितीनजी. हा, बोला. हेच प्रश्न सोडवले तर जनतेला देखील ते उपलब्ध ठरणार आहे. नक्कीच. धन्यवाद नितीनजी, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी खरं म्हणजे आलात. आणि मुळात नितीनजींनी स्पष्टपणे सांगितलं ड्रेनेजची समस्या आणि दिवसाआड पाणी. अर्थात आपल्याकडे धरण एकच, लोकसंख्या वाढतीये. आता दुसऱ्या धरणाचं म्हणजे भाबासमेरचं काम चालू आहे. कार्यसम्राट आमदार महेश लांडगे असतील, आणखी प्रशासनाच्या माध्यमातून, आणखी वरिष्ठांच्या पातळीवरून या माध्यमातून तोडगा काढण्यासाठी किंवा ही समस्या सोडवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आता अर्थात बाकीचे पण देखील या ठिकाणी इच्छुक आहेत, त्यांची देखील मी संवाद साधणार. आता थोडंसं या साईडनी जातो म्हणजे सगळ्यांनाच संधी मिळेल. आपण कुठून आलेला आहात? मुळात याच प्रभागातले असाल तर कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात? आपलं नाव काय? मी 2021 पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मी काम करतोय. एक उपविभाग, पहिले शाखाध्यक्ष म्हणून मी काम करत होतो प्रभागामध्ये. त्यानंतर मी उपविभागाध्यक्ष म्हणून मी काम केलेलं आहे प्रभागामध्ये. नाव काय सांगाल? अंकित प्रमोद शिंदे. मी गव्हाणे वस्तीतून म्हणजे पहिले विकास कॉलनीत राहत होतो, पण स्थलांतरित मी गव्हाणे वस्तीत राहिलाय. जसे की आपले नितीन भाऊंनी सांगितले की ड्रेनेजचा विषय हा विकास कॉलनीत सुद्धा ह्या प्रभागातून मी जसं वर्षानुवर्ष राहते तेव्हापासून तिथं लोकसंख्या वाढल्यात, हा पण प्रश्न इथं मोठा आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र निर्माण सेनेने जे काम या प्रभागात केलेली आहे, जसे की आता काही दिवसांपूर्वी आम्ही एक सहल केंद्राची दुरुस्तीच्या याबाबत पण आम्ही काम चालू केलेले. प्रशासनाशी बोलून आम्ही त्या गोष्टी आता सोमवारपासून काम चालू होईल. म्हणजे अशी जी काही पुढच्या गोष्टी आम्हाला करायला आवडेल ते आम्ही करतोच आहे. अगोदरच्या प्रशासनाने म्हणजे अगोदरच्या माजी नगरसेवकांनी जे काही कामं केली त्यासाठी चांगलीच गोष्ट आहे. पण ह्याच्या पुढे पण मला असं वाटतं की माझ्या प्रभागामध्ये की मला अजून काहीतरी, जसं की आमच्या राजसाहेबांचे विचार आहेत की बाबा एक प्रभाग आपल्याला लोकसंख्येनुसार, एक टाउन टॉवरनुसार आपल्याला प्लॅनिंगनुसार आपल्याला एक टाउन प्लॅनिंग करावं, त्यानुसारच मी माझ्या प्रभागामध्ये माझ्या नागरिकांसाठी मी उपलब्ध करून देईन, एवढंच बोलेन बस. नक्कीच. अंकितजी, अगदी एक शेवटचाच प्रश्न फक्त. आता समजा 2 भाऊ म्हणजे राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले तर तुमची इथं ताकद वाढू शकते का? आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण एक नवीन पर्याय देऊ शकतो? हो, नक्कीच देऊ शकतो. कारण 2 भाऊ एकत्र आले तर कार्यकर्त्यांची टीम एक वाढते. दुसरी गोष्ट, जे मार्गदर्शक असतात त्याच पक्षातले असो ते आम्हाला लाभतील. दुसरी गोष्ट ही, आणि त्यांच्यासोबतचे जर काय इच्छुक उमेदवार असतील तेही आमच्या सोबतीला येऊन निवडणूक लढवण्यासाठी चांगली एक गोष्ट, म्हणजे एक प्रकारे एक ताकद आमची वाढेल आणि प्लस एक मार्गदर्शन वाढेल. आणि कारण त्यांच्या मार्गदर्शनातून एक युवा पिढी पुढे येऊ शकते. आणि मी आज ह्यांच्यासोबत उभा आहे म्हणजे एक युवा पिढी मी पुढे येऊ, एक पॉईंट ठेवलेला आहे की बाबा युवा पिढीने लवकरात लवकर पुढे यावं आणि राजकारणात लक्ष घालावं. तसंच मी एक विजन घेऊन आले की युवा पिढीने एक विजन तयार करून आपल्या प्रभागात काम करावं, एवढंच माझी इच्छा. नक्कीच. आपले शहर प्रमुख सचिन शिकले यांची जेव्हा इंटरव्ह्यू केली होती तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की यावेळी मनसे 100% 2 आकडी जागा गाठणार. तर त्या 2 आकड्यांच्या मध्ये आपला समावेश असेल असं आपल्याला वाटतं का या प्रभागात? असू शकतं ना. आता लढतोय तर जिंकण्यासाठीच लढतोय मी, आणि तशी जी माझी तयारी आहे ती गाफील नजरेने मी करतोच आहे. बरोबर. आणि सचिन भाऊने जो शब्द दिलाय त्या शब्दाला, म्हणजे सचिन भाऊ आमच्या शहराध्यक्षांचा शब्द म्हणजे असं आम्ही समजतो की आमच्यासाठी राजसाहेब ठाकरेचे आहेत आणि राजसाहेबांचा आदेश म्हणजे आदेश, आणि तो आम्ही पालन करणार म्हणजे करणार. मग तो माझ्या प्रभागात असो की पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये असो. आणि सचिन भाऊनी सांगले 2 आकडी उमेदवार आमचे येणार तर 100% येणार. यासाठी आमचे पूर्ण प्रयत्न असतील. धन्यवाद अंकितजी, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणखी यापुढे इच्छुक उमेदवार आपण त्यांची देखील संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय, कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? मी निवृत्ती भगवान फुगे. मी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहे. पक्षाचा मी स्थापनेपासून कार्यकर्ता आहे. मी अंकुशराव बरोबर मी काम केले पार्टीमध्ये. तर मी माझ्या पत्नीसाठी तिकीट मागतोय आता. त्या कुठे आहेत आता?
त्या टूरला गेले त्या टूरला गेलेल्या आहेत आणि त्यांच्या वतीने तुम्ही इथं आलेला आहात. बर, त्यांचं नाव काय? सुवर्णा निवृत्ती फुगे. सुवर्णा फुगे. ओके, नेमकं इथलं विजन काय आहे? कोणत्या समस्या आहेत ज्या सोडवण्यासाठी? त्या दोन समस्या, ड्रेनेज आणि पाणी. बर. दोन समस्या मोठ्या, बाकी एवढं बर, पण त्या समस्या ज्या आहेत त्या जनतेला पण माहिती आहेत. तुम्ही त्याच्यावरचं विजन काय ते सांगा. त्या दूर करण्यासाठी आम्हाला तिथे जायचं. काय दूर करणार म्हणजे नेमकं काय करणार आहे? नितीन शिंदे जसं मगाशी सांगितलं, मग पार्टीच्या माध्यमातून आम्ही ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूच ना. एक काहीतरी विजन असेल ना सुवर्णताईंचं, जे आता तुम्हाला मेसेज करून पाठवलं असेल असं असं बोला म्हणून. नाही तिने कशाला पाठवलं? नाही तेच विजय आपलं बस. एक आणखी एक मुद्दा महत्वाचा, लाडकी बहीण योजना, आणि स्वतः मुख्यमंत्री म्हणतात की लाडक्या बहिणीमुळे आम्ही सत्तेत आलो म्हणून. त्यांना अजिबात काही बोलू नका, नाहीतर काय खरं नाही म्हणून. याच लाडक्या बहिणींवर या ठिकाणी या परिसरामध्ये जे आपण पाहतो, जो काही अत्याचाराच्या घटना असतील, आणखी काही बाकीच्या घटना घडतात, महिला सुरक्षित नाहीयेत, त्या संदर्भात काय सांगताय? नाही, महिला सुरक्षित गोष्टीमध्ये काही एवढे अराजकता अजून वाढली नाही. गोष्टीमध्ये महिला सुरक्षितच आहेत, असं काही मोठे प्रकार आपले घडत नाही. पण ते घडून येत यासाठी काहीतरी त्यासाठी सर्व समाज एकवटलेला आहे ऑलरेडी. नक्कीच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, आणि फोन करून नक्की सांगा सुवर्णाताईंना किंवा तुम्ही त्यांच्या वतीने बोललेला आहात म्हणून. हा, ठीक आहे. नाही तर पुढच्या वेळी त्या भेटायच्या आणि त्यांनी काय उत्तर दिली तुम्ही ती त्यांना माहित नाही असं नको. बरं, यानंतर मी आणखी इच्छुक उमेदवारांकडे आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहे. आपलं नाव काय आणि कोणत्या पक्षाकडनं आपण इच्छुक आहात? माझं नाव दत्तात्रय भगवान गव्हाणे. मी भारतीय जनता पार्टीकडनं इच्छुक आहे. माझे पत्नी 2017 साली नितीन शेटन त्यांचा पॅनल होता, ते निवडून आले होत्या, सोनाली गव्हाणे. मग आता तुम्ही इच्छुक आहात? मी पण इच्छुक आहे, ती पण इच्छुक आहे. पण आमदार साहेब आता काय निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. आणि समजा दोघांनाच मिळालं तर आमची तयारी आहे. बरं, ठीक आहे. म्हणजे विकास नवरा बायको खांद्याला खांदा लावून करतील असं या हो, पद्धतीने. 100%. बर, या ठिकाणी दत्तभाऊ नेमकी काय परिस्थिती आहे? आताच नितीनजींनी सांगितली, नितीन शेटने ते सांगितलं ड्रेनेजचा जो मुद्दा आहे तो फार महत्वाचा आहे. आणि आपल्याच आई बहिणींना जर दिवसाड पाणी भरावं लागत असेल, इव्हन अनियमित म्हणजे वेळ पण नाही व्यवस्थित, कुठे तर आम्ही ऐकलं तर 1:30ला पण 3ला पण अशी परिस्थिती आहे, रात्री अपरात्री पाणी येतं. तर अशावर काय एक ठोस उपाययोजना करता येईल का? नाही, काय आहे सर, नितीन शेटने सगळे मोठे प्रकल्प तर सांगितले आता त्यांच्या ह्याच्यामध्ये, पण ड्रेनेजच्या ह्याच्यात जवळजवळ आपण जर प्रभाग 7चा जर विचार केला तर जवळजवळ 70% आमच्या काळामध्ये आम्ही प्रश्न सोडवलेले आहे. थोडासा भाग राहिलाय असं म्हणत नाही आम्ही की पार 100% झाले. त्याच्यात थोडा खंडोबामाळातला काही परिसर असेल, नितीन शेटने सांगितलं भोसरी गावठाणातला काही परिसर आहे. पण 2022ला गेल्यानंतर जसं अधिकाऱ्यांनी आम्हाला कोऑपरेट करायला पाहिजे होतं किंवा काय होतं, किंवा त्यांना पण काय मर्यादा असतील प्रशासनाच्या काळामध्ये, तर ज्या प्रकारे 22 पर्यंत आम्ही सत्तेमध्ये होतो, जे काम झालं त्या रीतीने ते पुढच्या काळामध्ये 3 वर्षात होताना आम्हाला दिसलं नाही. किंवा छोट्या छोट्या कामासाठी आम्हाला पण नगरसेवकांना पण झगडावं लागलं त्या कामासाठी. त्यामुळे नक्की त्यांची पण काहीतरी अडचण असेल तेव्हा. पण येणाऱ्या काळामध्ये जे काय आम्हाला माहिती आहे 30% जे काय कोणत्या कोणत्या भागामध्ये थोडंसं प्रश्न राहिलेला आहे, तर तो नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार. गव्हाणे भाऊ, आणखी एक महत्वाचा मुद्दा, आपले शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे कायम सांगत असतात, इंटरव्ह्यू मध्ये पण त्यांनी मला सांगितले, अबकी बार सोपार काही होऊ दे संदीप सर, यावेळी सोपारच मारणार आपण. 1 आकडी होता तो 2 आकडी झाला, 2 आकडी जातात 3 आकडी होणार. मुळात 128च जागा आहेत. पण आपल्या सोबत ते घटक पक्ष आहेत, त्यांना काही पापड लोणचं बाकी काय म्हणजे त्यांच्या हातात काय आहे का डायरेक्ट स्वभावावरच क्लिअर केलंय? नाही, बापूंनी सांगितलं त्याप्रमाणे सर 100% 100 पार हा जो नारा भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे तो येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला 100% पाहायला मिळेल. त्याचं प्रत्यय तुम्हाला ह्याच्यात पण येत असेल. आता सगळे इथे जे उभे असतील ते पण भारतीय जनता पार्टीतून इच्छुक आहे. मग ह्याच्यावरून तुम्हाला लक्ष देत कालचं आम्ही परवापासून फिरतोय, सगळ्यात जास्त भाजपचेच आहेत. पण मी आताच नितीन भाऊंशी बोललो की जागा 128 आणि जर 1000-1500 अर्ज येत असतील तर बाकीच्यांचं करणार काय? मी तर म्हणतो जागा वाढवायला पाहिजेत. मग जागा कसं वाढवता येईल सर? नाही ना, मग जागाच वाढवत असेल तर नाराज करता येतं एवढं नक्की फक्त करायला लागेल ना सर. आता काही ना काहीतरी आमदार साहेब त्यांच्या माध्यमातून निर्णय घेतील, बसून काही स्थानिक पातळीवरती निर्णय होतील. आमदारांच्या बरोबर सगळे आहे सर. म्हणजे हे तुम्हाला जे इथं दिसतात ते जे मुलाखतीला जे आलेले आहेत ते मला नाही वाटतं आमदारांचा कोणता शब्द पाडणारं कोण आहे. बरं, 100 इच्छाशक्ती सर प्रत्येकाला आहे. मागणारा माणूस मागणार आहे, पण त्याच्यात काय निर्णय घ्यायचा काय नाही तो बैठकीमध्ये अंतिम आमचा ठरेल. त्या 100 मध्ये तुम्ही असणार आहात एवढी? आता मला सांगा सर, समजा आम्ही नवरा बायको तिकीट मागतोय, पण आमच्या नवरा बायकोना तिकीट भेटणार आहे का? कुणाला तरी एकाला भेटणार, एकाला समाधान मानावं लागतं, कोणतरी नाराज होणार. नाराज व्हायचं कारण नाही ना सर. घरातच आले तिकीट नाही तर बरं, या 100 मध्ये तुम्ही असाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पण आल्यानंतर या ठिकाणच्या समस्या सोडाल ही देखील महत्वाची अपेक्षा व्यक्त करतो आणि त्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न करा. 100% सर. नक्की. धन्यवाद गव्हाणे भाऊ. यानंतर आणखी आपण एका इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? मी अमोल मधुकर डोळस, मी भारतीय जनता पार्टीतून इच्छुक आहे. सगळेच भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक आहेत म्हणजे? मी भाजपचा दिघी मंडल अध्यक्ष आहे.
दिघी भोसरीचा, त्यामुळे मी भाजपकडून किंवा भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक राहिलेलो आहे. बर, आता म्हणजे नितीन भाऊ असतील, गव्हाणे भाऊ असतील किंवा अंकित सर असतील, त्यांनी देखील समस्या मांडल्या. अशी एक वेगळी कोणती समस्या आहे जी समस्या या ठिकाणी भेडसावते पण ती सोडवण्यासाठी प्राधान्यानं प्रयत्न करायला? ठीक आहे सर, आता आमदार महेंद्र लांडगे यांच्या माध्यमातून आम्ही सर्वजण काम करतोय आणि आम्हाला आपसा विश्वास आहे की प्रत्येकाला आमदार महेंद्र लांडगे यांच्या माध्यमातून काही ना काही किंवा प्रत्येकाला संधी भेटेल. त्या संधीचं सोनं आम्ही नक्कीच करणार आहोत. त्या संधीचं सोनं करत असताना जे काही समस्या आपल्या जी काही भोसरी ही जी उद्योगनगरी संबोधली जाते, त्या उद्योगनगरीमध्ये येणारा हा लोंढा किंवा येणारा वर्ग आहे तो मध्यमवर्गीय आणि रोजगार मागत असतो. रोजगार मागत असताना जे काही रोजगार समस्या आहे ती रोजगार समस्या असल्यामुळे जे काही स्थानिक जे काही रोजगार आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. जे येणारा बाहेरून येणारा रोजगार संख्या त्या आहे त्या पद्धतीला काम करत असतात. त्या पद्धतीने काम केल्यानंतर जो काही स्थानिक रोजगार आहे ती मोठ्या प्रमाणात वाढल्या कारणाने जी स्थानिक जी काही लोकसंख्येचा रोजगार आहे त्यांना कशा पद्धतीने रोजगार देण्यात येईल असं ह्या हेतूने आम्ही नियोजन करून त्याचं आखणी बांधणार आहे. तसेच अजून एक अन्न वस्त्र निवारा, त्यानंतर जी मूलभूत गरज आहे, त्यानंतर जी काही दुसरी गरज होती, चौथी गरज, ती निश्चितच शिक्षण माध्यम आहे. शिक्षण माध्यम असता कारणाने जे काही पिंपरी चिंचवड जी शाळा आहे, मनपाची शाळा आहे, त्या शिक्षण माध्यमामध्ये पहिलीपासून इंग्रजी माध्यम पालिकेत चालू आहे. पण ती चालू असताना जो काही वर्ग जो आहे तो मर्यादित आहे. त्यामुळं प्रत्येकाला असं वाटतं की माझा मुलगा, माझं पाल्य हा जे इंग्रजी माध्यमातून शिकून घ्यावं, त्याची परिस्थिती नाही आहे खाजगी शाळेमध्ये टाकण्याची. त्याची नक्कीच त्यांना इच्छा आहे की तो पण वर्ग जो काही अपुरा वर्ग आहे त्या वर्ग येणाऱ्या काळात नक्की आमच्या सर्वांच्या माध्यमातून तो वर्गाची संख्या वाढवून ते सर्वसामान्य मुलं प्रत्येकाला इंग्रजी शिक्षण माध्यमातून उच्च स्तरावर जाता येईल ही एक माध्यम आहे. त्याच दुसरा प्रश्न असा की ज्या ठिकाणी भोसरी परिसरात आता खाजगी शैक्षणिक जे काही क्लासेस आहे ते भरमसाठ संख्या वाढली असताना प्रत्येकाला आपल्या मुलगा हा चांगला शाळेत शिक्षण घेऊन जे क्लासमध्ये पाठवून त्याला उच्च स्तरावर न्यायचं काम प्रत्येक पालक करत असतो. पण त्याचं बाजारीकरण किंवा त्याचा गैरफायदा हे क्लासवाले घेत असतात. त्या क्लासच्या माध्यमातून जी काही क्लासची फीज आहे ती फीज एकदम भरमसाठ वाढली आहे, त्याला कुठेही नियंत्रण नाही. येणाऱ्या काळात मग आमदार महेंद्र लांडगेंनी मला संधी दिली, मी त्याच्यावर नक्की नियंत्रण आणलं आणि पालिकेत येणारा जो काही त्याला नियमवलीकरण, त्या नियमवली नक्कीच ज्या क्लासेस आहे त्या क्लासेसमध्ये मिळायला जो काही गरीब वर्ग आहे किंवा मध्यम वर्ग आहे त्यांना दिलासा धरून त्यांचं मूल्य किंवा पाल्य नक्कीच चांगल्या पद्धतीने प्रयत्न करेल. नक्कीच या समस्यांकडे आपण डोळस पद्धतीनं पाहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. यानंतर मी आता आणखी महिला उमेदवार आहेत त्याबद्दल आनंद आहे आणि निश्चितपणे या इच्छुक उमेदवारांशी आपण संवाद साधतोय. अगदी नितीनजी असतील, गव्हाणे साहेब असतील, अंकितजी असतील, या आणि सगळ्यांनी जवळपास आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. आता महिला नेमक्या काय म्हणतात त्याकडे आपण पाहूयात. आपलं नाव काय आहे आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? मी साक्षी आकाश फुगे, मी भाजप पक्षाकडनं इच्छुक आहे. साक्षीताई, मुळात इथल्या समस्या ज्या आहेत त्या आता जवळपास सगळ्या सांगून झाल्यास, पण तरी देखील अशी महिलांविषयीची अडचण, आता उदाहरणार्थ दिवसाआड पाणी येतं, किंवा अपवेळी पाणी येतं. आता अशा वेळी अर्थातच आमच्यापैकी तर कोण पाणी भरत नाही, तुम्हीच भरत असाल पाणी सगळ्या महिला, तर तो तुम्हाला त्रास होतो. तर यासाठी काय आपल्याला वेगळा बदल करताय? नक्कीच इथे पाण्याचं थोडंसं अल्टरनेटिव्ह डेज पाणी येत आहे आणि पाण्याचा जो टायमिंग आहे तो काही फिक्स नाहीये. तर माझी हीच मागणी असेल की दादांनी 24/7 पाणी आपल्या प्रभागात द्यावं, ज्याच्याने की आपल्या महिलांचा जो टाइम टेबल असेल तो चेंज न करता त्यांना कधीही पाणी वगैरे सगळे सुविधा त्यांच्याकडे पोहोचतील. आता दुसरी गोष्ट म्हणजे वुमेन एम्पॉवरमेंट बद्दल मी ह्या भागात बोलू शकते, कारण का आता आपण पाहताय की आता इच्छुकांच्या उमेदवारीमध्ये मेल पर्सन्स जास्त आहेत आणि वुमेन मध्ये थोडंसं कमी आहे. तर आपण महिलांना फायनान्शियली इंडिपेंडेंट करण्यासाठी काही योजना काढाव्यात की ज्याच्याने की बाबा महिलांना पण कळेल की त्यांच्या काय गरजा आहेत, त्यांच्या स्किल्स कुठे आहेत, स्किल एम्पॉवरमेंट आणि मार्केटिंग स्किल्स, म्हणजे नवीन नवीन स्किल्स मध्ये ते डेव्हलपमेंट करू शकतात. नुसतंच 1500 रुपये देऊन काय भागलेलं नाही? नाही, नक्कीच नाही. चला, म्हणजे किमान तुम्ही तरी मान्य केलेलं आहे. बर, आणखी एक साक्षीता, एक महत्वाचा मुद्दा की या परिसरामध्ये म्हणजे महिला सुरक्षितता हा एक मुद्दा पण तितकाच महत्वाचा आहे. केवळ भोसरीच नाही, सगळीकडेच ही प्रकार जाणवतात. तर या संदर्भामध्ये आताच तुम्ही म्हणाल वुमन एम्पॉवरमेंट, पण त्यांच्या सुरक्षिततेचा पण विचार करायला हवा. त्यासाठी काही वेगळी योजना आखता येईल का? तुम्ही उद्या महापालिकेत नगरसेवक म्हणून गेलात तर त्यासाठी काही वेगळं करणार आहात? नक्कीच महिलांना आपण नाही का, महिलांना पहिलं एम्पॉवरमेंट मिळाली ना की नंतर त्या नक्कीच एक सेल्फ डिपेंडेंट वुमेन्स बनू शकतात की ज्याच्याने की ते स्वतःची रक्षा स्वतः करू शकतात. त्याबद्दल नक्कीच हे करेल. नक्कीच, धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा आपल्याला. यानंतर आणखी एक उमेदवार अर्थात भाजपच, तर तुम्ही पाहताच आहात आणि या ठिकाणी आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? मी राजश्री जायभाय,
मी भारतीय जनता पार्टीचे 18 वर्ष झाले निष्ठावंत कार्यकर्ता. 18 वर्ष. 18 बरं, मग तिकीट पहिल्यांदाच मिळवण्यासाठी प्रयत्न करताय खूप वर्ष काम आणि केलं. तेही आता नाही मिळालं तरी नाही, नेहमी भाजप सोबतच राहील असा काही विषय नाहीये की भारतीय जनता पार्टी सोडून आता सुवर्ण दिवस आले असताना आम्ही म्हणजे सत्ता ज्यावेळेस आम्ही विरोधी पक्षात होतो नेहमी प्रत्येक आंदोलनात प्रत्येक ह्याच्यात सहभाग राहिलेला आहे. सक्रियतेने कामं केलेली आहेत. स्वतःसाठी कधी मागितलं नाही. आता पहिल्यांदा मी एवढ्या वर्षांनी स्वतःसाठी काहीतरी मागण्याची आता वेळ आलेली आहे. बरं, असं सोडून मला आता साक्षीताईंनी जो मुद्दा उपस्थित केला, वुमन एम्पॉवरमेंट असेल किंवा स्वयंसिद्धा म्हणून त्या बनल्या हव्यात किंवा दिवसाआड पाणी जे येतं, वेळी अवेळी पाणी येतं, त्याचा त्रास महिलांनाच सोसावा लागतो, ते या संदर्भामध्ये जसं त्यांनी म्हटलंय, जर उद्या तुमच्या दोघींचा आवाज एकत्रित महापालिकेत गेला तर निश्चितपणे याचा फायदा होऊ शकतो. 100% का नाही होणार. मेन म्हणजे पाण्याचा विषय हा आता खूप घाण पडलेला आहे आणि त्याच्यावरती नेहमी महिला फोन करतात, आम्हाला म्हणतात की ताई याच्यासाठी काहीतरी करा आणि वेळेचा टायमिंग मॅच होत नाहीये. कारण काही वर्किंग महिला आहेत तर त्यांच्या त्या वेळेत ते भरणं होत नाहीये, त्याच्यामुळे तो त्रास त्यांना नेहमीच होतो. आणि आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये खूप मोठी MIDC आहे. महिलांचा सुरक्षेचा प्रश्न जास्त महत्वाचा मला असं वाटतं की तो आपण घेतला पाहिजे. ट्रॅफिकचा प्रश्न भोसरी सारख्या ठिकाणी ट्रॅफिकचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहे. तो ट्रॅफिकचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न ज्यावेळेस आमच्यासारख्या महिलांना संधी दिली जाईल तर आम्ही तो 100% सोडवण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून करू. नक्की. खूप खूप शुभेच्छा राजेश ताई तुम्हाला. यानंतर आणखी आपण एका इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाने इच्छुक आहात? मी विजय विष्णू फुगे, मी भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक आहे. बर, मुळात आता समस्या आपण एकमेकांच्या पद्धतीनं एकमेकांच्या मुखातून आपण ऐकल्यात. आणखी अशी कोणती समस्या जी जाणवती आपण तिच्यावर आपण कामच केलं? आता जे काही समस्या नगरसेवकांनी सांगितलेल्या आहेत तर भोसरीमध्ये सर्वात महत्वाची समस्या आहे, त्याकडं इतर उमेदवारांचं लक्ष गेलं नाहीये, ती म्हणजे वाहतुकीची समस्या आहे, ट्रॅफिक जामची समस्या आहे. ऐकताय ना? आज मॅगझिन वरनं लांडेवाडी पर्यंत जाण्यासाठी अर्धा तास लागतो 1 किलोमीटर. हे लोकांना त्रास होतो. इथं काही मंगल कार्यालय बरं, आहेत. असं पण आपल्याच पक्षातली माणसं सांगतात असं पण काय म्हणजे नाही, समस्या आहे ना, ती समस्या आहे, त्यावर उपाययोजना निश्चितपणे या पुढील काळात आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी करण्याचं आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहे. खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि महापालिकेत जर गेला तर खरंच पहिल्यांदा त्या ट्रॅफिक समस्येवर काम कराल एवढीच आमची इच्छा आहे. नाही नाही, ते मला लाईन तुम्ही आता आहात ना, लेडीज मग येऊ देत ना, मग आवाज ज्या आहेत त्यांना येऊ देत ना. कोण आहेत? सिक्वेन्स नको थोडा. हा, आता आणखी एक इच्छुक उमेदवार आहेत, आपण त्यांचे संवाद साधणार आहोत. अर्थातच तो गमजा फक्त इकडून तिकडे घालायचा आहे, बाकी सगळे भाजपचेच आहेत, बरोबर ना? हा, चला. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाने इच्छुक आहात कुठले हे माहिती आहे पण तरी देखील जनतेला कळावं. माझं नाव प्रज्योत फुगे, हे माझे चुलते विजय फुगे, हे ह्या वार्डचे हे माझे नगरसेवक राहिले. अशा पुलते पुतणे आणि चुलते जर एकत्र गेले महापालिकेमध्ये तर ट्रॅफिक समस्या संपलीच समजायची. हो नक्की 100%. मग आता तुम्ही उशिरा तर ट्रॅफिक मध्ये अडकला होता? नाही, मी थोडस बाहेर होतो, यायला थोडासा वेळ झाला. बर. काय आणखी महत्वाचे उपस्थित प्रश्न आहेत जे आपल्याला सोडवण्यासाठी? आता बघा, आता थोडा इथं पाण्याचा प्रश्न आहे. हा पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहे, तो मार्ग लावण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू त्यावेळेस. मुळात एकतर म्हणजे मुळात आपल्याच आया बहिणींना घरात पाणी भरावं लागतं, आपण तर काही पाणी भरतच नाही. तर त्यांना आरोग्याची समस्या पण त्यामुळे निर्माण होते, कारण की वेळी अवेळी पाणी येतं. म्हणजे जर 1:30 आणि 3 ही काय रात्री पाणी सोडण्याचं टायमिंग नाहीये, बरोबर ना? आता कसं आहे, प्रशासन आता लागू आहे. आता निवडणुका झाल्यानंतर त्यासाठीच आता आम्ही सर्वजण इच्छुक आहे आणि एक प्रामाणिकपणे आम्ही एकदम चांगलं काम करू. एक ठराविक वेळेत पाणी सोडणं हे नक्कीच तुम्ही करा. येस, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करावं अशीच अपेक्षा पिंपरी चिंचवडकरांची आहे. या, नमस्कार. या ठिकाणी आणखी इच्छुक उमेदवार आपण त्यांचे देखील संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय, कोणत्या पक्षाकडे? मी निलेश दामोदर फुगे, मी भाजप पक्षाकडून इच्छुक आहे. बर, मुळात प्रश्न असा आहे की आता इथे जवळपास सगळेच भाजप आहेत, आणखीची फक्त जर एक मनसे सोडलं तर भाजपकडे एवढा कल का आहे, एवढे इच्छुक का भाजपकडे? भाजप कल असा आहे की आता केंद्रात पण मोदी साहेब आहेत आणि राज्यात फडणवीस साहेब आहे. यांचं काम पाहता लोक भाजप वळलेली असेल. बर, पण त्याच पद्धतीनं तसं मतदान पण भाजपला होईल असं तुम्ही म्हणता? 100% होणार. बर, या ठिकाणी आणखी कोण येत आहे?
कोणाच्या त्यांच्या हो ठीक आहे, आपण त्यांच्याशी बोलूयात ना. मला आणखी एक प्रश्न असा म्हणायचा आहे की आता मी तर तो वहिनींना विचारीनच, पण जे काही आता या प्रभागातल्या समस्या सांगण्यात आल्या, ट्रॅफिकच्या असेल किंवा बाकीच्या आणखी मुद्दे, तर ते वर्षानुवर्ष आहेत. असं नाही की आता काल परवा झालेली आहे ट्रॅफिकची समस्या. ते सोडवण्यासाठी आणखी काय प्रयत्न करा? आम्ही दादांच्या मार्गदर्शनाखाली हा. या पंचवार्षिकच्या ह्याच्यामध्ये ह्या समस्या 100% सोडून घ्या. बरं, आता आपण दोघेही नवरा बायको इच्छुक आहेत का कसं काय? बरं ठीक आहे, म्हणजे दोघांना मिळालंच तर मग मगाशी सारखं. नाही नाही ती त्याची बरं बरं ठीक. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहे? मी अश्विनी निलेश फुगे, मी भाजपकडून निवडण्यास इच्छुक आहे. बर, मुळात या प्रभागातल्या समस्या काय ते आता आम्ही सगळ्यांनीच सांगितल्या, पण आता तुम्हाला तुमच्याच डोळ्यांना दिसतात अशा कोणत्या समस्या आहेत ज्या सोडवण्यासाठी प्रयत्न कराल? बऱ्यापैकी समस्या आहेत, पण त्याला गती मिळण्याची खूप गरज आहे. समस्यांना गती मिळण्याची गरज आहे म्हणजे का समस्या सोडवण्यासाठी गती मिळण्याची गरज आहे, विकासाला गती मिळण्याची गरज आहे. बरं, कोणत्या समस्या आहेत पण त्या सांगा ना. म्हणजे थोडक्यात नागरिकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, पाणी असतील किंवा ड्रेनेज असेल, गटार असतील, लाईट व्यवस्था असेल, त्यासाठी व्यवस्था मिळण्याची गरज आहे. आताच पाण्याच्या समस्येवर पण चर्चा केली. निलेश भाऊंनी पण स्पष्टपणे सांगितले दिवसाआड पाणी येतं, वेळी अवेळी पाणी येतं, आहे ना. म्हणजे पुरुष मंडळी तर काय पाणी भरत नाही, निलेश तर भरतच नसतील, तुम्हाला भरावं लागत असेल. तर अशा अनेक जनतेला देखील, त्यांच्या घरातल्या देखील महिलांना, ज्या वर्किंग महिला आहेत त्यांना देखील जावं लागतं. नवणाचा डबा, पोरांचे जेवणाचे डबे, तिचा स्वतःचा डबा, त्यात आरोग्य समस्या पण उपलब्ध होणार. तर यासाठी एक ठोस सगळ्या महिलांनी मिळून एक काहीतरी आता यावेळी केलं पाहिजे. त्यात जर तुमचा आवाज महापालिकेत घुमलाच तर नक्की या प्रश्नावर तुम्ही त्या ठिकाणी आवाज उठवणार. म्हणजे आपण इथे राहतो, पण आपण एक जर निसर्ग असतो, आपण त्याच्याशी खूप निगडीत आहे. जर आपण एक काम केलं की आपण निसर्गावरती काम केलं तर नक्कीच निसर्ग आपल्या साथ देईल असं मला वाटतं. आणि निसर्गाने साथ दिलं तर ह्या समस्या आहेत पाण्याच्या त्या आपोआप सुटून जातील असं मला वाटतं. आपलं एकदा नाव सांगा. अश्विनी निलेश फुगे. धन्यवाद, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. एकंदरीत या ठिकाणी आता आपण ज्या सगळ्या इच्छुकांशी संवाद साधला त्यामध्ये सगळेच भाजप आहेत, असं म्हणजे 99% भाजप आहे आणि अंकित जी आहे तो मनसेकडून. पण मला एक आणखी एक मुद्दा उपस्थित करायचा आहे जो आपले कार्यसम्राट आमदार महेशदादा लांडगे यांनीच मांडला होता. भटक्या कुत्र्यांची समस्या इथं नाही वाटतं? भटक्या कुत्र्यांची समस्या इथं आहे ना. हा, म्हणजे त्या संदर्भात कारण की दादांनी स्पष्टपणे सांगितलं, त्याच्यावर आवाज पण उठवलेला आहे. पण ज्या अर्थी महेशदादांनी या सगळ्यांसाठी जे काही इथं करण्याचा प्रयत्न केलेला आहे, या प्रभागातल्या जनतेसाठी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर त्यातून या सगळ्यांची खरंच एक पोटतिडीक जाणून येते, एक तळमळ जाणून येते, कळकळ जाणून येते की होय, आम्हाला महेशदादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रभागाचा चेहरा मोहरा बदलता येऊ शकतो. फक्त आम्ही या ठिकाणी महापालिकेत जायला हवं. अर्थात मूळ जे प्रश्न आहेत तिथले पाण्याचा असेल, नितीन भाऊंनी ड्रेनेजचा मांडला, आणखी डोळस भाऊंनी या ठिकाणचे जे काही शैक्षणिक प्रश्न आहेत ते देखील मांडले. पण मुद्दा हाच राहतो उपस्थित की वर्षानुवर्ष त्याच समस्या, वर्षानुवर्ष निवडणुका, जनता मात्र या सगळ्यांमध्ये पिचली जातीये. आता तिला मात्र या समस्येतून वर काढायचं असेल तर या सगळ्या इच्छुकांनी हात द्यायला हवा. देणार ना सगळे? हा, निश्चितच. आणि यांच्याकडनं अपेक्षा जनतेला आहेत आणि जनतेला देखील निश्चितपणे असं वाटतंय की या इच्छुकांमधून काहीतरी वेगळं यंदा घडेल. PCMC न्यूजचा उद्देश हाच होता की तुमच्या समोर इच्छुक कोण आहेत हे उभं करणं, त्यांची व्हिजन जाणून घेणं, समस्यांवर काय तोडगे निघू शकतील का हे समजून घेणं आणि त्या दृष्टीनं पिंपरी चिंचवडकरांनी सजग होऊन मतदान करणं. अर्थात पिंपरी चिंचवडकरांची उत्सुकता जी आहे, ताणली गेली होती की आपल्या प्रभागात कोण आहेत, ते तर आता समोर क्लिअर झालेलंच आहे. आता फक्त निवडून कोण येणार आहे हे मात्र अर्थातच जनता जनार्दनाच्या हातात आहे. प्रभाग क्रमांक 7 भोसरी गावठाण सँडविक कॉलनीमध्ये आपण या सर्वांशी संवाद साधला. आपण आता यापुढे जाणार आहोत प्रभाग क्रमांक 8 मध्ये इंद्रायणी नगर, गवळी माथा आणि अर्थातच त्या ठिकाणी बालाजीनगर असा एक मोठा परिसर आहे. त्या ठिकाणी आपण चर्चा घडून आणणार आहोत, तिथल्या इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहोत. तुर्तात पाहत राहा पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक, PCMC न्यूज. कोणकोणत्या प्रभागात कोण आहे इच्छुक जाणून घ्यायला येतोय आम्ही. पिंपरी चिंचवडकर देखील उत्सुक. थेट तुमच्या प्रभागात येतोय आम्ही बोलायला. कोण आहे इच्छुक यंदा नगरसेवक बनायला? परत कुणी म्हणू नका भेटला नाहीत आम्हाला. तारीख, वेळ, ठिकाण आम्ही लवकरच कळवू तुम्हाला. चला लागा तयारीला, येतोय संवाद साधायला.
PCMC न्यूज चॅनल येतंय तुमच्या भेटीला. इच्छुक उमेदवारांसाठी PCMC न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम. पिंपरी चिंचवडकर उत्सुक, कोण आहे इच्छुक?